सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे आणि म्हणून या असलेल्या निधीच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजगी आहे। उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे। ही वस्तुस्थिती आहे। मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे योजना हॅममधून PWD माध्यम असेल किंवा वेगवेगळ्या पाणी पुरवठा योजना असेल, अनेक इतक्या मोठ्या योजना या असलेल्या आणलेल्या आहेत। काल सुद्धा राज्यपालांच्या भाषणामध्ये जर आपण बघितलं असेल, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे। कसं काय महाराष्ट्रामध्ये या असलेल्या विकासाची गंगा आम्ही आणतोय, परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून कंत्राटदार टेंडर निघाला, पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाही। त्यासाठी आंदोलन होतात, काही लोकांनी आत्महत्या केली। दरवेळेला आम्ही अधिवेशनामध्ये हा आवाज उठवतो, पण अद्यापही कुठल्याही परिस्थितीची माहिती सरकारच्या वतीने किती थकबाकी आहे, काय थकबाकी आहे हे सांगितलं गेलेलं नाही। दुर्दैवाचा एवढंच नव्हे तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या तिथल्या आरोग्य विभाग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंट आहेत, PWD असेल, इरिगेशन असेल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर ठेवलेले आहेत, हजारो कर्मचारी तिथं काम करतात, त्यांचे सुद्धा पगार वेळेवर होत नाही। ही वस्तुस्थिती आहे। आमच्याकडे त्या तक्रारी आलेल्या आहेत। सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे आणि म्हणून या असलेल्या निधीच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजगी आहे। उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे।